2025 ला फक्त काही दिवस बाकी आहे आणि आजपासून जर आपण काही गोष्टींमध्ये इम्प्लिमेंट केल्या, काही गोष्टी चेंज केल्या तर आपल्याला 2025 हे आपल्या लाईफचं सर्वात इम्पॉर्टंट लाईफ चेंजिंग इयर ठरू शकतं। पण त्याच्यासाठी आपल्याला आजपासून सुरुवात करावी लागेल, कारण की आपण 1 जानेवारीला प्लॅन तर करतो पण ती गोष्ट जास्त वेळ सस्टेन नाही होऊ शकत, कारण की ते एक फक्त मोटिवेशन असतं आणि ते थोड्या काळ टिकतं। म्हणूनच तुम्हाला 2025 जर काहीतरी एकदम चांगलं करायचं असेल तर मला नक्की फॉलो करा, मला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी याच्यामध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्याच्याने तुमचं 2025 डेफिनेटली चांगलं जाणार आहे। नंबर 1, 2025 मध्ये आपल्याला रिजेक्शनला फेस करायचंय। आपण प्रत्येक जण रिजेक्शनला घाबरतो, कारण आपल्याला वाटतं की लोक काय म्हणतील आपल्याला, आपण त्यामुळे ती गोष्ट ट्रायच करत नाही आणि आपण भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज फक्त घालवतो। मला पण तुमच्यासारखी प्रचंड रिजेक्शनची भीती होती, कारण मला हेच वाटायचं की मला नातेवाईक हसतील, ओळखीचे लोक काय म्हणतील आणि माझे फ्रेंड्स पण काय म्हणतील। पण मी 2024 मध्येच याच्यावर सोल्युशन केलं होतं। ते म्हणजे मी मुद्दामून जिथे रिजेक्ट होईल ह्याची चान्सेस जिथे जास्त असतील ना तिथेच त्या गोष्टी करायला जायची, जेणेकरून त्या गोष्टीचं मला फिअर तर कमी झालंच, पण मला रिजेक्शनची हळूहळू सवय झाली, नाही ऐकायची सवय झाली आणि मग मी त्या गोष्टीची फॅमिलियर झाली। माझा माइंडसेट असा झाला की ठीक आहे, गोष्टी होतात, प्रत्येकच गोष्टीमध्ये आपण सिलेक्ट नाही होऊ शकत, प्रत्येकच गोष्ट आपल्या फेवरमध्ये नाही जाऊ शकत, पण या सगळ्याचा विचार न करता आपण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि मी त्याच्यावर फोकस करायला लागली। नंबर 2, कॉन्फिडेंटली बोलायला शिकायचं। डेफिनेटली एवढा कॉन्फिडन्स ना माझ्यात खरंच नव्हता, मी खरंच सांगते, मी खूप अंडर कॉन्फिडंट मुलगी होती आणि मला पब्लिक स्पीकिंग मध्ये तर प्रचंड भीती वाटायची। मला कोणीचं काही विचारलं ना स्टेजवर नाही यायला तर मी प्रचंड घाबरायची आणि अगदी मला प्राइज जरी घ्यायचं असेल तरी मला भीती वाटायची। मग मी या गोष्टी हळूहळू ओव्हरकम केल्या। ते म्हणजे मी स्वतःहून 2 पेक्षा जास्त लोकांमध्ये बोलायला जायला लागली। जिथे जिथे मला चान्स मिळेल की आपलं मत मांडायचंय तिथे मी मांडू लागली, कारण की आपण जोपर्यंत कॉन्फिडेंटली आपले मत मांडत नाही तोपर्यंत आपल्याला तो कॉन्फिडन्सच येऊ नाही शकत की आपण स्टेजवर जाऊन बोलू। आणि स्टेजवर जाऊन बोलण्याच्या आधी आपल्याला पहिले आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये कम्फर्टेबल व्हावं लागेल, आपल्या अनोळखी लोकांमध्ये बोलण्याचं स्किल शिकावं लागेल आणि मी एक्झॅक्टली तीच गोष्ट केली। माहितीये मला की स्टार्टिंगला भीती वाटते की लोक काय म्हणतील, आपल्या ओपिनियनला जज करतील, पण ट्रस्ट मी, हळूहळू आपण जर ते प्रॅक्टिस करत गेलो ना तर फरक नाही पडत की लोक काय म्हणतील हा विचार सुद्धा येत नाही। पण त्याच्यासाठी आपल्याला कॉन्फिडेंटली बोलणं शिकण्यासाठी एक टास्क करणं गरजेचं आहे। ते म्हणजे मी दरवेळेस कॅमेरासमोर रोज 1 मिनिट बोलायची, कोणत्याही टॉपिकवर बोलायची, पण बोलायची आणि त्याच्यामुळे माझ्यातला कॉन्फिडन्स वाढला आणि आज मी एवढ्या लोकांसमोर एकदम बिंदासपणे बोलू शकते, कारण की मला हे कुठेतरी माहिती होतं की या फिअरवर जर मी ओव्हरकम नाही केलं तर माझी ग्रोथ कुठे ना कुठे स्टॅग्नंट होणार आहे। इनफॅक्ट तुम्ही एक ऑब्झर्व केलं असाल की तुमच्यामध्ये किती पण स्किल असू दे, पण जर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल नसेल ना किंवा तुम्ही कॉन्फिडेंटली तुमचे विचार, तुमचं म्हणणं, प्रेझेंटेशन जर नाही ना दिलं तर तुमची ग्रोथच होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी कॉन्फिडंट कम्युनिकेशन स्किल असणं प्रचंड गरजेचं आहे। नंबर 3, असर्टिव्ह कम्युनिकेशन। ते म्हणजे आपण जर कोणाला काही आपल्याला नाही म्हणायचं असेल तर इन अ गुड वे आपला चांगलं म्हणणं पटवून नाही म्हणायला शिकायचं। बरेच लोक या गोष्टीतनं स्वतःला सफर करतात आणि स्वतःला टॉर्चर करतात, जिथे त्यांना नसतं म्हणायचं, जिथे त्यांना जायचं नसतं, एखाद्या व्यक्तीला नाही म्हणायचं असतं, एखाद्या प्रोजेक्टवर काम नसतं करायचं, जस्ट बिकॉज त्यांना नीट प्रकारे नाही म्हणता येत नाही म्हणून ती गोष्ट ते करत राहतात, नाही तर ते रूडली नाही म्हणतात आणि त्याच्याने त्यांचे प्रोफेशनल रिलेशन्स, पर्सनल रिलेशन्स दोन्ही खराब होऊ शकतात। सो चांगल्या पद्धतीने आपलं म्हणणं पटवून देणं पण एक स्किल आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातलीच, ते म्हणजे आपलं म्हणणं जर आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली, एखाद्या व्यक्ती आपल्या बॉडी शेमिंगवर काहीतरी बोलला, एखादी व्यक्ती आपल्या दिसण्यावर काही बोलला, आपल्या कम्युनिकेशनवर काही बोलला आणि आपल्याला ते कुठेतरी इन्सल्टिंग फील झालं तर ते चांगल्या पद्धतीने उगाचच रूडली बिहेव न करता त्या व्यक्तीला सांगणं, कारण की आपण जर त्या क्षणी त्या व्यक्तीला नाही सांगितलं तर आपण स्वतःला टॉर्चर करतो
आपण कित्येक दिवस ते बॅगेज कॅरी करत राहतो की ती व्यक्ती आपल्याला असं बोललीच कस काय, आणि बऱ्याच वेळा या गोष्टी प्रचंड त्रासदायक ठरू शकतात। सो बेटर आहे ना की आपल्याला जे वाटतं ते चांगल्या पद्धतीने समोरच्याला कम्युनिकेट करणं, कन्व्हे करणं। कारण आपण प्रत्येकच वेळेस गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात चांगलं राहण्यासाठी सगळं काही फक्त ऐकू नाही शकत। आपल्याला चांगल्या गोष्टी बोलता आला पाहिजे, आपल्याला आपल्यासाठी स्टँड घेता आला पाहिजे, आणि त्याच्यासाठी असर्टिव्ह कम्युनिकेशन इज मस्ट। सो या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्हाला 2025 प्रचंड चांगलं जाणार आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या सगळ्या मित्रांना पाठवा ज्यांना 2025 ला एकदम चांगलं स्टार्ट करायचंय।